काल रात्री धारावीत सिलेंडरच्या ट्रकला आग लागली आणि मोठ्या प्रमाणात एकामागोमाग एक स्फोट आहे ते झाले आणि रात्रीच या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान हे घटनास्थळी पोहोचले होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। त्यानंतर आज देखील दुसऱ्या दिवशी सकाळपासून या ठिकाणी हे इतर जे काही सिलेंडर्स उडालेले आहेत ते शोधण्याचं काम या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जात आहे। आणि सध्या आपण बघतोय की संपूर्ण आग ही नियंत्रणात आलेली आहे आणि आजूबाजूच्या परिसरात सिलेंडर उडाले नाहीत ना याबाबतची खात्री केली जाते आणि त्याचा शोध मोहीम सुरू आहे आणि या ठिकाणी हे कूलिंग हे सध्या सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी जरी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आहे ते झालेलं आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर आगीच्या घटनेच्या ठिकाणी एक तांदळाचा ट्रक देखील होता, त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ते झालेलं आहे। त्यामुळे लाखोंची आर्थिक नुकसान आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सद्यस्थितीत आगीवर रात्रीच हे नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती या अग्निशमन दलाकडून देण्यात आली, पालिकेकडून देण्यात आलेली आहे। आता मात्र काही जे स्फोट झाले त्यामुळे सिलेंडर्स देखील मोठ्या प्रमाणात उडालेले आहेत, त्यामुळे ते इतर भागात कुठे गेले नाहीत ना याबाबतची शोध मोहीम ही सुरू आहे आणि शोधून त्या ठिकाणी हे संपूर्ण कूलिंग आहे ते कूलिंग ऑपरेशन सध्याचं हे आपण पाहतोय की हे सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन करतसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।